महाराष्ट्रामध्ये महाराज हरिकिशन महाराजाचा नाद करायचा नाही बुवा. त्यांच्या भजनाला बसलं की बहुतेक लोक आडले जातात बुवा. अशी महाराज सुंदर मंडळी बरं का. महिषे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविले भिंती बैसोनिया. या जगामध्ये संताचा आणि देवाचा जर प्रसाद झाला ना बुवा किंवा कृपा जर झाली तर जीवनामध्ये काही कमी पडत नाही. म्हणून इमारत फळाली. जर संताची कृपा झाली तर महाराज आपल्या जीवनाची इमारत निघते बरं का. परमार्थाचा कलश निघतो. असे कलश स्थानी असणारे माझे जगद्गुरु तुकोबार आहे. आज जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे. का परमार्थ केला पाहिजे तर महाराज आमच्या संतांचं असं म्हणणं आहे, करील त्याचा परमार्थ, साधील त्याचा स्वार्थ, काढील त्याचा अर्थ आणि काहीच करत नसतो त्याच्या जीवनात येत असतो अनर्थ म्हणून करायचा परमार्थ. दाल रोटी खाना प्रभु के गुण गाना अखेर वैकुंठ को जाना. नाही जाना तुम्हाला इथंच मसंटी में राय ना काय कोणाचं जायचंय विठाला भगवान परमात्म्याने आपल्याला नरदे हा भजना करता दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा कमल मुख राम भजन को दिया. क्या खूबसूरत अल्लाह ने तुझ बनवाए. हरे भजन बिन यारो खाली चूप गमवाय. इथे येऊन केले काही हे विठ्ठलू नाही आठविला. विठ्ठलू नाही आठविला. अरे मोठा भाग्यहीना. अरे मोठा भाग्यहीना. जर परमात्म्याने नरदे दिलाय तर आपण भजन केलं पाहिजे महाराज. भजना करता ते दिलेलं आहे. भागवतामध्ये सुंदर वर्णन केलंय. हेच जाणावया निज स्वरूपाते पूर्वे ते नेश्र्यानंते निज मायेचे नेहाते केले बहुते शरीरी. एके केले खेचरी एके केले भूचरी एके केले जलचरी चरे अचरी ते. ऐशा 84 लक्ष योनी सृजोनी पाहे परतोनी तव निजात्म प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. ऐशिया देखोनी सृष्टीते सुख न वाटेची देवाते. मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्विने. बाहुल्य मनुष्य देई निज ज्ञान घातले पाही. जेणे ज्ञाने देही विदेही पाही पावती. पशुपश्वादिकाच्या जीवनाचा जर विचार केला तर पशुपश्वादिकाच्या जीवनामध्ये परमार्थ करण्याचं ज्ञान नाही. पण ज्ञान फक्त महाराज भगवान परमात्म्याने या मॉडेल मध्ये टाकले. आज उचल टाके बरं का. चिंता करू नका तुम्ही फक्त ऐकत राहता.
आज लय गमत आहे आज विठाला विठाला याची रे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. बाकीच्या जीवनामध्ये आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य जीवनामध्ये मात्र ज्ञान नावाची गोष्ट भगवान परमात्म्याने टाकली बा. 84 लक्ष योनीची निर्मिती केली. सगळे मॉडेल परमात्म्याने आडवे बनवले. आडवे एकालाही उभं राहता आलं नाही, फक्त एकटंच उभं केलं एवढं म्हणजे हे मॉडेल. कशाला निवडणुकीला उभं राहायला विठाला एखादा उभा राहिला की त्याला आडवा तिडवा कसा पाडायचा मला त्याच्याकरता हे उभं केलंय विठाला एवढंच एक मॉडेल आहे महाराज. परमात्म्याने हा देह आपण महाराज उष्णा घेतलेला आहे. देह हा पाचाचा आणिला उसना शिखे त्याचा त्याशी देणे लागे. देह तव पाचाचे झाले. ज्ञानोबराय म्हणतात पंचतत्वापासून देह मिळालेला आहे. हे तव भाडियाचे घोडे निज धामा आलेले रोकडे. भाड्याने घेतलेले हे घोडा याच्याकडून भरपूर परमार्थ करून घेतला पाहिजे. काय झालं, एक जणाची बदली झाली आणि बदली झाल्यानंतर त्यांनी काय केलं, एका पाटलाकडे गेला. पूर्वी टेम्पो नव्हते, ट्रॅक्शन नव्हते, आणि मग त्याने विचार केला की आपल्याला आपला बदली झाली तर महाराज संसार तिकडे न्यायचा आहे. मग काय केलं पाहिजे, आपण भाड्याने घोडं ठरवू. म्हणून पाटलाला विचारलं, पाटील अहो ते घोडं जरा भाड्याने द्या म्हटले आम्हाला, आणि या गावातून दुसऱ्या गावात आम्हाला साहित्य न्यायचंय. मग त्या पाटलाने विचारलं की तुम्ही याच्यावर काय काय ठेवणार. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, तवा उरतगारी ऊपर दो मंजवारी उसके ऊपर बीबी की सवारी आगे हसन पीछे हुसन जागा दिसली तर मी पण बसन. अरे मरण ना ते एवढं काय ठेवतो त्याच्यावर. तवा उरतगारी ऊपर दो मंजवारी उसके ऊपर बीबी की सवारी आगे हसन पीछे हुसन जागा दिसली तर मी पण बसन. त्याचं कंबर बसन ना. तसं महाराज याचं कंबर बसलं तरी चालेल, पण याच्या परमार्थ करून घ्या का, कारण हे भाड्याने आणलेलं घोडा आहे विठाला मानवी जीवनामध्ये महाराज परमार्थ केला पाहिजे. परमार्थ केला पाहिजे म्हणून आमच्या साधू संतांनी महाराज जगाला ओरडून सांगितलं बरं का, करा हरी भक्ती परलोकी कामा सोडविलय मापासून जागा रे गोपाळानो राम नामे जागा. जागा रे गोपाळानो राम नामे जागा. हे आता जागा रे भाईनो जागा. काळ निजल्याने नरभोने भागा रे भागाता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो काळा. साधू संतांनी महाराज अगोदर अनुभव घेतला नंतर जगाला सांगितलं. बरं उग उठले सुटले तुम्हाला सांगितलं असं नाही. स्वतः साधू संतांनी अवतारच त्याच्या करता घेतला बरं का. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा नाम घेता पंढरी राणा. भगवान परमात्म्याने जरी अवतार घेतले असले तरी महाराज परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. माझ्या भाऊबाबांनी जरी अवतार घेतला असेल ना महाराज, तर भाऊबाबा हे सामान्य नव्हते बरं का. कोण होते ते, ज्ञानोबराय तुकोबरायच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. काय हरकत नाही. ना 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 कोणी काका काका म्हणा, पण आजच्या दिवस एवढं नेऊन टाका ना विठाला नाना म्हणा नाही तर काका काका म्हणा, पण हा नमुना आणलाय ना याला एकदाचा नेऊन उचलून टाका तुम्ही विठाला. फक्त एवढंच एक मॉडेल आहे महाराज परमार्थ करण्याकरता. म्हणून साधू संतांनी तुम्हाला आम्हाला उपयोग केला म्हणजे अलग लक्षात.
तरी झडझडून बहिला निघ ये भक्तीची वाटे लाग. पण माणसासारखी माणसं पण परमार्थ करत नाहीत. त्यावेळेस आमच्या संताला म्हणावं लागलं, पुच्छ नाही पादचारी मनुष्य परी कुतरीती, तो लांडा गर्धबदाना पुच्छे विनदो पायी. माणसासारखी माणसं पण महाराज परमार्थच करत नाहीत. मला वाटतं एक दृष्टांत सांगितलं तर बरं राहील. एकदा असा प्रकार घडला, 3 देवाची मीटिंग ठरली, 3 देवाची. आणि त्या 3 देवाच्या मीटिंग मध्ये ब्रह्मदेवाने विचार केला की 1 तासभर तरी मीटिंग मध्ये आपला वेळ जाईल, म्हणून त्यांनी काय केलं, चिखलाचा गोळा घेतला आणि जाता जाता या सृष्टीमध्ये आपण गाढव बनवू, त्याच्यात महाराज चेतना देऊन गाढव बनवून सोडून देऊ, म्हणजे तेवढंच काम पाठीमागे पडून जाईल. आणि काय झालं, बोलता 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 अनावधान झालं. अनावधान कोणाकुणाही होतंय बरं का, असं काय समजू नका की माणसाकडूनच महाराज चुकत आहे, असं नाही. देव सुद्धा महाराज चुकीला पात्र आहेत, आणि चुकलेत म्हणून तर महाराज ते देवत्व दशेत आले. कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली येते. चुकला म्हणजे मला त्याला जीवत्व दशेत यावं लागतंय बरं का. तसं काय झालं, बोलता बोलता ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आणि ते महाराज शिखल घेतला आणि ते गाढव बनवत असताना, गाढव बनवायचे आणि त्यांनी मनुष्याचा पुतळा तयार केला. कसं अनावधान झालं काय माहित, बनवायचं होतं गाढव पण बनवला मनुष्याचा पुतळा आणि ठेवला बाजूला. आता बाजूला ठेवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपल्याला तर गाढव बनवायचं होतं, पण हा मनुष्याचा पुतळा तयार झाला. मग आता मला चुकीची दुरुस्ती केली पाहिजे. माणसं चुकतात बरं, कधी संगतीने चुकतात, कधी कशाने चुकतात, कधी स्वतःची बुद्धी साथ देत नाही म्हणून चुकतात, पण मात्र पुढे सुधारणा केली पाहिजे. चुक हा मनुष्य महाराज चुकतो म्हणूनच त्याला मनुष्य म्हणायचं. म्हणून काय केलं, ब्रह्मदेवाने चुकीची दुरुस्ती करायची म्हणून तो पुतळा घेतला आणि मोडायला लागले. तो मनुष्याचा पुतळा बोलायला लागला. महाराज ते म्हणले, का हो देवा, आताच जन्माला घातलं लगेच मारता. अरे बाबा, मला गाढव बनवायचं होतं, पण हा मनुष्याचा पुतळा तयार झाला. तो मनुष्याचा पुतळा बोलायला लागला, महाराज देवा कशाला मारता, आम्ही गाढवासारखे वागू ना, विठाला विठाला विठाला.